महाराजांनी शिरपाव मागवला. शिरपाव घेऊन एक हुजरे आत आला. तबकात शिरपाव, तलवार, मानवस्त्र होते. राजे शिवाजी उभे असलेल्या पंतांना म्हणाले, कुर्तोजी मोठा पराक्रम करून आलेत. खास शत्रुगोटात जाऊन तेथील बातमी काढून आले आहेत असे म्हणता. महाराजांनी कुर्तोजींना शिरपाव दिला. तलवार व मानवस्त्र हाती देत म्हणाले, कुर्तोजी, आम्ही आज तुमचे नाव बदलले आहे. तुम्हाला प्रतापराव ही किताबत बहाल करीत आहोत. तुमच्या पराक्रमाला हे नाव सार्थ आहे. प्रतापरावांनी महाराजांना मुजरा केला. आजपासून कुर्तोजी गुजरांचे प्रतापराव गुजर हे नामकरण झाले. मानाचा स्वीकार करून प्रतापराव वळले. प्रतापराव आज मनोमन आनंदले होते. आज त्यांच्या अंगावर मुठभर मांस सरले होते. राजे प्रतापरावाकडे वळून म्हणाले, एकंदरीत रंग काही ठीक दिसत नाही. पुरंदर काही फारसा टिकाव धरू राहील असे वाटत नाही. शिवाय पुरंदर किल्ला हातच्या जायच्या आतच तह झाला तर मानाचा तरी तह होण्याची शक्यता आहे. आणि पुरंदर मोगलांच्या हाती गेला की मात्र तह हा सर्वस्वी मिर्झा राजांच्या दयेचा भाग म्हणून राहील.